अवघ्या 10 वर्षात बांधलेली विराची ती रमाबाई अपार्टमेंट पत्त्यासारखी कोसळली। त्याच्यामध्ये 17 जण मृत्युमुखी पडले। सध्या यावर चर्चा करताना आपण जर बघितलं, ही जो विजयनगरचाच आजूबाजूचा परिसर आहे, असं वसई विरार नालासोपारात अनेक अनधिकृत बांधकामं सुरू आहेत। मात्र आपण जिथे इमारत कोसळली त्या ह्या आजूबाजूचा हा परिसर बघतोय। आपण जर बघितलं ही समोरची इमारत आहे, ही आत्ताच नुकतीच झालेली आहे। बिल्डरने काय केलेलं आहे, कपडे वगैरे टांगत टाकलेले, तिथे कुणी राहत नाही आहे। कलर बघा मारलेला आहे, अजूनही आतमध्ये काम भरपूर बाकी आहे। वरती स्लॅब आणखीन चढवायचा आहे, आणखीन माले चढवायचे आहेत। त्याच्या बाजूला जर आपण बघितली तर तिथे कलर वगैरे मारलेला आहे आणि कपडे दिसत आहेत। कोण राहत कोण नाही आहे, पण पालिकेला असं दाखवायचं आहे की बाबा इथे कोणतरी राहतंय आणि वरती अजूनही स्लॅब चढवायचं आहे। त्याच्या बाजूला पण स्लॅबचं काम चालू आहे, तिथे इमारत ढासळली, लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच दिवशी तिथे स्लॅब भरण्याचं काम चालू होतं। आणि हे का होतं, कसं होतं, याला कोण जबाबदार आहे, अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। ती बघा, ती एक सोसायटी आहे, ती पण अनधिकृत आहे। तिथे पण 7 माळ्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे। 7 माळ्याचं हे एका वर्षात संपूर्ण कन्स्ट्रक्शन बनलं जातं। त्याची योग्यता, गुणवत्ता काहीही एक नसते आणि काहीही सोर्स तक नसतं। त्यामुळे 10 आणि 12 वर्षामध्ये हे पत्त्यासारख्या इमारती कोसळतात। याबाबत हे कसं नॅक्सेस आहे, पालिकेचा याच्यामध्ये भूमिका काय असते, पोलिसांची भूमिका काय असते आणि बिल्डरांची काय असते, हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत, हे स्थानिक विभागाध्यक्ष आहेत दिनेश अहिरे। काय सांगाल दिनेश, हे कसं नॅक्सेस आहे? कारण पालिका म्हणते आम्ही MRTP दाखल केलेली आहे। MRTP कोणावर दाखल होते आणि मग बिल्डिंग तयार कशी होते? मग तर हे पालिका सांगणारी ह्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर हसायचं की रडायचं हा मोठा प्रश्न आहे। बोलायचं काय की पालिकाचे अधिकारी फक्त प्लेन MRTP दाखल करतात आणि प्लेन MRTP दाखल केल्यानंतर पोलिसांच्या हवाली गेल्यानंतर हे बिल्डर लॉबी जे आहे यांच्याकडे भाड्यानी माणसं आहेत कामाला ठेवलेली। हे मी जबाबदारीने सांगतो, यांच्याकडे माणसं ठेवलेली अशी आहेत की हे 2-2 महिन्याचा यांना पगार देतात, त्यांची फॅमिली सांभाळतात। MRTP दाखल झाल्यानंतर ती व्यक्ती कोर्टात जेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला इथून बिल्डर पैसे देणारे, हे एवढं मोठं यांचं काही सगळ्यांची याच्यामध्ये म्हणजे प्रशासन असेल, महानगर यांचे हात याच्यामध्ये अडकलेले आहेत। आता हा विषय तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला एक सांगतो, माझं कार्यालय, आमच्या पक्षाचं कार्यालय विजयनगरमध्ये आहे। ह्या विजयनगर परिसरामध्ये माझं कार्यालय असताना ह्या विजयनगर परिसरामध्ये अनेक बांधकामं बनत आहेत। प्रत्येक बांधकामाची तक्रार मी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त जे पैसे घेऊन गेले, ह्याच कामाचे ते पैसे घेऊन गेले, ह्या आयुक्तांना आपण वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, वारंवार सांगितलेलं आहे। सहाय्यक आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, मी त्या अतिरिक्त आयुक्तांच्या सोबत भांडलोय, जाऊन मी आंदोलनं केली आहेत, मी सहाय्यक आयुक्तांसोबत जाऊन चर्चा करतो, तरी काही झालं नाही, कुणीच कारवाई केली नाही, काही होत नाही, कोणीही कारवाई करत नाही। गाड्या येतात, घमेली फक्त उचलतात आणि घेऊन जातात। आता तुम्हाला सांगतो, ह्या बाजूला एवढ्या बिल्डिंग म्हणतात, 4 दिवसापूर्वी म्हणजे ही बिल्डिंग पडायच्या आदल्या दिवशी दिवसभर RMCच्या गाड्या येत होत्या, मागे स्लॅब भरत होते। 1 बिल्डिंग, 2 बिल्डिंग, 3 बिल्डिंग, ही अजून 5वा बांधायचाच आहे। 4 बिल्डिंग, 5 बिल्डिंग, अजून बिल्डिंगची कामं चालू आहेत। ही कोणाच्या आधिपत्याखाली चालत आहेत? महानगरपालिकेचे अधिकारी पैसे घेत आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करतंय का ते काय घेत असेल, तो पोलीस प्रशासनाचा याच्यात भाग नाही आहे। मुख्य कारण आहे महानगरपालिकेने यांच्यावर कारवाई करायला हवी होती। आज ही बिल्डिंग पडली, 17 लोक मेली त्याच्यामध्ये। साहेब, ही बिल्डिंग पडली त्यावेळी पहिला साक्षीदार, पहिला आय विटनेस मी आहे। मी स्वतः 3 लोक बाहेर काढले आणि गेले 48 तास इथे उभा आहे। मी उभा आहे हे सांगण्याचं मोठेपण नाही आहे, परंतु इथे कोणी नसताना पोलीस प्रशासन जागं झालं। ज्यावेळी मी फोन केला त्यावेळी जर ही बिल्डिंग ऑडिट करायला होतं, मी अगोदरही सांगितलं होतं पालिकेला की ह्याचं ऑडिट करा, हे 8-10 दिवसात कधी पडेल, पण साहेब 4 दिवसात ही बिल्डिंग कोसळली। म्हणजे इथं एकूण किती इमारती आहेत आणि कसा यांचा हा बिल्डरांचा जो भूमाफियांचा कसा वरदहस्त आहे, कसे पोलिसांना दाबतात, कशा प्रकारे पालिकेच्या अधिकाऱ्यांना दाबतात, कसं यांचा नॅक्सेस आहे, सिंडिकेट कसं चालतं यांचं? साहेब काय माहिती का, बिल्डिंग बांधली ना, आता मला अशी गोष्ट कळले की काल ह्या बिल्डिंगचा इन्सिडेंट झाल्यानंतर अनेक बिल्डर अधिकाऱ्यांना फोन करत आहेत, आमचं तुटेल का, आमचं तुटेल का। तुम्हाला एक फोटो दाखवतो मी, त्याच्यामध्ये इकडे माणसं पडलेत आणि त्या बिल्डिंगवर काम चालू आहे। म्हणजे माणसं काढायचं काम चालू आहे आणि तिकडे ती टाकी बांधायचं काम चालू आहे। म्हणजे इथंपर्यंत एवढे की अधिकाऱ्यांना अनगिनत पैसे घेतलेले आहेत। माझा आरोप नाही, आता मी स्वतः विटनेस आहे। अधिकाऱ्यांना, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या यांच्या संध्याकाळी 6 नंतर महानगरपालिकेत मिटिंगा होतात आणि पैसे भरून आणून अधिकाऱ्यांना देतात का? मला सांगा, मी स्पष्ट सांगतो, हे 7 माळ्याचं असेल, इकडे 5 माळ्याचं असेल, हे 4 माळ्याचं असेल, मी फक्त ह्या एरियातला राहतो इकडे म्हणून बोलतोय। अख्ख्या शहरामध्ये तुम्ही साईनाथला जा, बायपासला जा, कुठेही जा तुम्ही, हायवेपर्यंत एवढी अनधिकृत बांधकामं चालू आहेत।
महानगरपालिका ह्याच्यावर कारवाई करत नाही, गरिबांच्या चाळींवर कारवाई करते. माझं म्हणणं आता प्रशासनाला आहे की बिल्डिंग पाडून चाळीत लोकांना चाळी बांधू देत का, तर चाळी पडत नाहीत अंगावर, बिल्डिंग पडते. पण ह्या बिल्डिंग पाडा, 10 वर्षानंतर जर ही बिल्डिंग पडली, पुढच्या 10 वर्षाची तुम्ही वाट बघता का की ही बिल्डिंग पुन्हा पडून लोक मरावी? तर तुम्ही आत्ताच जर कारवाई केली तर भविष्यामध्ये हे घटनाऱ्या घटना होणार नाहीत. माझी महानगरपालिकेला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही आता महाराष्ट्राचे पूर्ण करते धरते आहात, महाराष्ट्राचे मायबाप आहात. पालकमंत्री काल इथे आले तर पालकमंत्र्यांना इथे यायला वेळ भेटला नाही, बायपास होऊन डायरेक्ट गेले. तुम्ही मायबाप आहात ना, तुम्ही इथे यायला हवं होतं. पालकमंत्री मिटिंग करतात आणि मिटिंगमध्ये इकडे लोक तुमच्या मीडियाला सांगतात की एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही. अरे तुमच्या पिछवाड्यात दम आहे तर तुम्ही तोडून दाखवा. हे खुलं चॅलेंज, मी खुलं चॅलेंज देतो. मी कोणालाही घाबरणारा व्यक्ती नाही. मी ज्यावेळी आता बोलणार नव्हतो, मला अजून सांगतो, मी कंस्ट्रक्शनच्या तक्रारी केल्यानंतर मला अनेक बिल्डरांचे फोन आले, तुझे हातपाय तोडतो, तुला उचलून आणतो, तुला खलास करतो, मी रस्त्यावर फिरून देणार नाही, तुझं ऑफिस तिथून बंद करायला लावतो, ह्या इथंपर्यंत मला धमक्या आल्या. मी त्यांना सांगितलं तुम्ही येण्यापेक्षा मी तुमच्या घरी येतो, तिथे मला तुम्ही मारा. पोलीस प्रशासन काय करत नाही भूमाफियांवर? तक्रार केली, काय नाही होणार आहे. सगळ्यांनी पैसे खाल्लेले आहेत, सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत. माझा स्पष्ट आरोप आहे, हे बिल्डर आहे ना, बिल्डर यांच्याकडे अनगिनत पैसा आहे आणि या बिल्डरांच्या पैशावर प्रशासन चाललंय. हा माझा स्पष्ट आरोप आहे. ह्याचं सिंडिकेट कसं असतं? इथे जे इमारत उभी राहिली, मग त्याच्या अधिकाऱ्याला किती पैसे देतात, पोलीस यंत्रणेला कसे, आणि मीटर पण लगेच लागतात MSCBचे? साहेब, हे ना सगळा पैशावर खेळ आहे. माझ्या माहितीप्रमाणे घरपट्टीला 10 ते 12 हजार रुपयाचं एका घरपट्टीचं ठरलेलं आहे. MRTPचे काही पैसे ठरलेले आहेत. आता ते अमाऊंट एक्झॅक्ट मला माहीत नाही MRTPचे काय, पण हे MRTP म्हणजे कोण, हे महानगरपालिकेचे अधिकारीच सांगतात की तुम्ही पहिला स्टे घ्या आणि स्टेमध्ये कामं करा. यांच्या जो तुमचा प्रश्न स्पेसिफिक आहे की पैशाचं कसं ठरलं जातं, तर हे पैसे घेतले जातात, त्याचं ॲक्च्युअल अमाऊंट मला माहीत नाही, परंतु ह्यांचे पैसे घेतल्याशिवाय कोणती कामं होत नाहीत. नक्कीच पालिकेच्या या सिंडिकेटचा भांडाफोड जो आहे हे दिनेश आहिरेने केलेला आहे की कशा प्रकारे या अनधिकृत इमारती ज्या आहेत वसल्या जातात आणि गरीब फसले जातात आणि गरीबच्या ढिगाऱ्याखाली दडले जातात. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, विरार.